तुमच्याशी वाचन या विषयासंबंधी बोलणार आहे. आणि खरं म्हणजे या विषयासंबंधी म्हणजे वाचनाची सवय लावून घेणे, हॅबिट फॉर्मेशन, रीडिंग हॅबिट. तर कोर मी तुमच्याशी बोलणार आहे ते वाचनाची सवय लावून घेणे. ते करता करता एक्सरसाइज सांगणार आहे. खरं म्हणजे जेव्हा ऑफलाईन तास होतात तेव्हा तर वर्गामध्ये आपण ते एक्सरसाइज देतो, करायला वेळ देतो. इथे ऑनलाईन चालू असल्यामुळे देता येणं व्यवहारता अशक्य काहीच नाहीये, पण ते ऑनलाईनच्या सगळ्या गणितात जुळवून आणणं काहीच अवघड जात आहे. म्हणून मी फक्त तुम्हाला तो एक्सरसाइज सांगणार की जो तो ऑन वन्स ओन टाइम, ऑन युअर ओन टाइम तो एक्सरसाइज करा या दिवाळी ब्रेकच्या काळामध्ये. आणि तरी अजूनही सांगतोय की हा नाहीये होमवर्क. तर आता मी तुमच्याशी थोडा आवश्यक वेळ वाचनावर बोलणार आहे. त्यानंतर मला जर असं दिसून आलं की पुरेसा वेळ आहे तर मग मी उरलेला वेळ तुम्हाला काही निवडक मराठी पुस्तकं आणि काही निवडक इंग्लिश पुस्तकं याविषयी बोलण्यासाठी देणार आहे. पाहूयात आपण आजच्या सत्राला आकार कसा येतो ते. सगळ्यात महत्वाचं आहे, म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा आहे, एक मला एकदा फेसबुकवर आपल्याच एका मित्राने एक कोलाज करून पाठवलं होतं. आणि त्या एका फोटोमध्ये कोण कोण माणसं होती. स्टीव्ह जॉब्सचा फोटो होता, बराक ओबामाचा फोटो होता, वॉरन बफेचा फोटो होता, लालकृष्ण अडवाणींचा होता, पी गोपीचंदचा होता, अमिताभ बच्चनचा होता, श्रीराम लागूंचा होता. असे वेगवेगळे. आणि त्यांनी मला विचारलं होतं की यामध्ये कॉमन काय आहे, या सगळ्यांच्या मध्ये कॉमन काय आहे. तर आता आत्ताचा विषय माहिती असल्यामुळे उत्तर तुमच्या पण मनात येणं शक्य आहे. पण नाहीतर ही व्यक्ती ह्या सगळ्या इतक्या वेगवेगळ्या फील्ड मधल्या, गावस्करचं पण नाव त्याच्यामध्ये ऍड करा, सुनील गावस्कर त्याच्यामध्ये नाव ऍड करा. आणि या सगळ्यांमध्ये कॉमन काय आहे, तर एक कोणी म्हणू शकेल की ते आपापल्या जीवनातले हाय अचिव्हर्स आहेत, की त्यांचं कामाचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये त्यांच्या अचिव्हमेंट्स एका मोठ्या उंचीच्या आहेत. तर ते बरोबर आहे. पण याच्याच बरोबरीने त्यांच्यामध्ये कॉमन आहे ते म्हणजे ते सगळे अतिशय नियमितपणे वाचन करतात. वाचन त्यांच्या दिनक्रमामध्ये, ते कितीही बिझी असू देत, पण त्यांच्या दिनक्रमामध्ये दिवसाचे कुठले तरी 2 तास हे काम असल्याप्रमाणे राखून ठेवलेले असतात की हा वेळ वाचनासाठीचा वेळ आहे. आणि ते वाचन म्हणजे कामाकरता करायला लागेल अनायसे तर झाले माझे 2 तास, तसं नाही. काहीतरी विशेष, काहीतरी वेगळं, काहीतरी ठरवून वाचतात. मराठीमध्ये तर वाक्प्रचारच रूढ झालाय, वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल. काही वेळा आपल्याला वाटतं की हे प्रौढ साक्षरता चळवळीसाठीचं वाक्य आहे, तर त्यांच्यासाठीचं सुद्धा आहे, पण आपल्या सगळ्यांच्यासाठीचं सुद्धा आहे की जे नियमितपणे वाचन करतात तर जीवनामध्ये वाचाल, वाचाल तर वाचाल. मला वाचनाच्या आधारावर कळलेलं, जे माझ्या परीने मी करतो, तुम्हाला करूनच सांगतोय अर्थातच, तर मला सुचलेलं आहे की आपलं वाचन किती आणि कसं असायला पाहिजे. तर मी त्याला नाव दिलंय रीडिंग नेक्स्ट टू ओनली ब्रीदिंग. रीडिंग नेक्स्ट टू ओनली ब्रीदिंग म्हणजे मी वाचनाला श्वासोश्वासाच्या बरोबर जोडलेलं आहे. आणि कसं वाचन पाहिजे आपलं, तर श्वासोश्वासच्या पाठोपाठ. म्हणजे माझ्या म्हणण्याचे काय काय अर्थ होतात. एक अर्थ होतो की आपण सतत श्वासोश्वास घेत असतो. आपण असं कधीच म्हणत नाही की जरा श्वास थांबवतो, बरं का, हे मी बोर झालो, हे सारखा आयुष्यभर श्वास घेऊन मला कंटाळा आलेला आहे. तर तुम्ही प्राणायाम करत असलात तर गोष्ट वेगळी, पण तो प्राणायामाचा अपवाद सोडता श्वासोश्वास एकदाच थांबवायला परवानगी असते आणि त्याच्यानंतरची परवानगी मग पुन्हा पुढल्या जन्मामध्ये मिळणार असते. पण श्वासोश्वास जितक्या नियमितपणे चालू असतो, जितक्या लयबद्धपणे चालू असतो, जितका सतत चालू असतो, जितका श्वासोश्वासामध्ये ब्रेक नाही, तसं सर्व वाचन पाहिजे. तितकं नियमितपणे वाचन पाहिजे, तितकं लयबद्ध वाचन पाहिजे.
तितकं सातत्याने वाचन पाहिजे, वाचनामध्ये ब्रेक नाही पाहिजे. हे सगळं त्यामध्ये आलं. रीडिंग नेक्स्ट टू ओनली ब्रीदिंग. समर्थ रामदासांनी आपल्याला व्यक्तिमत्व विकासाचं एक सूत्र म्हणूनच फार छान सुचवलेलं आहे, फार छान सुचवलंय. जे कोणी सावधपणे नोट्स घेत आहेत ते तर ह्या ओळी सुद्धा उतरवून घ्या. रामदास म्हणतात, दिसा माझी काहीतरी ते लिहावे. लिहावे म्हणजे रायटिंग स्किल्स. आणि आपण फाउंडेशन कोर्समध्ये क्रिएटिव्हिटी डेव्हलपमेंट आणि त्यातलं क्रिएटिव्ह रायटिंग याविषयी असतो. ते नंतरच्या सत्रांमध्ये मीच तुमच्याशी बोलणार असतो. तर समर्थ रामदासांनी लिहिलंय, दिसा माझी काहीतरी ते लिहावे, म्हणजे रोज थोडं काहीतरी लिहावं. काय उदाहरणार्थ मी सुचवले, डायरी लिहावी किंवा एखादं जर्नल तुमचं ठेवावं. रोजचा आपला कुठला तरी विशेष अनुभव, आज आपण विशेष काय केलं, कोणतं विशेष पुस्तक वाचलं, कोणता चांगला सिनेमा पाहिला, कोणतं चांगलं नाटक पाहिलं, कोणतं चांगलं काम केलं, असं काही ना काही स्वतःचं अनालिसिस, की आपल्या स्वतःकडे प्रामाणिकपणे बघताना काय वाटतंय, असं सगळं यातलं काही. दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, अशी ओळ आहे. दुसरी ओळ आहे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. म्हणजे सतत वाचन चालू पाहिजे. अखंडित, प्रसंगी म्हणजे वेळोवेळी, सतत, प्रसंगी अखंडित, अखंडित ज्याला खंड नाही पडत असं वाचन आपलं, असं वाचन पाहिजे. आणि आपण तर प्रिपरेटरी कोर्स आहोत, तर आज आता इथे लक्षात घ्या की आपल्या मनात जी कोणती स्पर्धा परीक्षा देण्याचं आहे तिच्यासाठी आपल्याला प्रचंड वाचन करावंच लागतं. कितीही क्लास लावले, चाणक्य मंडल लावलं, परिवारात सामील झालात, प्रिपरेटरीच्या नंतर आपापल्या इच्छेनुसार UPSC किंवा MPSC ची बॅच जॉईन केली तरी ते दिवसाचे 2 तासाचं सत्र असणार आहे. UPSC लावलं आणि शिवाय ऑप्शनलही लावलं चाणक्य मंडल मध्ये, तर आणखी एक दिवसाचं 2 तासाचं सत्र आठवड्यात 3 दिवस असेल. पण उरलेला 22 तासांचा वेळ आपल्याकडे. आणि जनरल स्टडीज करता हा असा ठोकळा असतो. CSAT करता सुद्धा आहे, तसंच ऑप्शनल करता सुद्धा आहे. आणि एक एक विषय धरला घटक तर त्याच्यासाठी वाचण्याची स्पेशल पुस्तकं सुद्धा आहेत. काही सांगून झाली आहेत, काही सांगून होती. त्यातून हे प्रिपरेटरीचं वर्ष म्हणजे आपण 2021चा अटेम्प्ट देणार नाही आहोत, पात्र नाही आहोत. लवकरात लवकर असेल तो 2022 किंवा 2023 2024. तर ज्यांचा 2022 23 24 आहे त्यांनी हे चालू वर्ष भरपूर अवांतर वाचन, विषयाला धरून पण अवांतर वाचन, की ज्या वाचनाचा पुढे UPSC MPSCच्या तयारीला उपयोग आहे खरा, पण ते वाचन असं थेट परीक्षेकरताचं वाचन नाहीये, एक्झाम ओरिएंटेड. 2021 जे देणार असतील त्यांना माझं सांगणं राहील की आता त्यांनी अवांतर वाचन काहीही करायचं नाही. आता त्यांनी झापडं लावायची आणि फोकस्ड फक्त एक्झाम ओरिएंटेड म्हणजे गाईड किंवा UPSC MPSC करता म्हणून ठरलेली जी पुस्तकं आहेत तेवढंच वाचायचं. पण बाकीचे प्रिपरेटरी कोर्स करणारे लवकरात लवकरचा अटेम्प्ट म्हणजे 2022चा आहे तुमचा. काही जणांचा तर 2023 येईल, 24 येईल. मग त्यांचं हे चालू वर्ष आणि पुढचं एखादं वर्ष आणखीन भरपूर वाचनाचं वर्ष आहे. मन समृद्ध करण्याचं वर्ष आहे, बुद्धी समृद्ध करण्याचं वर्ष आहे. आणि असं अवांतर वाचन ज्याला म्हणतात असं आपलं भरपूर असायला पाहिजे. 2022चा ज्यांचा अटेम्प्ट येईल त्यांना मी म्हणणार आहे की आजपासून जून 2021 पर्यंत त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीलाच पण धरून अवांतर वाचन, ते आज वेळ मिळाला तर आज, नाही तर मग दिवाळीनंतर आपण भेटू तेव्हा माझ्या बोलण्यामध्ये येईल. तर त्यांनी आतापासून ते जून पर्यंत अवांतर वाचन केलेलं चालेल. म्हणजे आपला कॉलेजचा अभ्यास सांभाळायचा, पण ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम, आणखीन माझ्या बोलण्यात पुढे परत हा मुद्दा येणार आहे, पण मी कुठलं तरी एक असो 2 असो अशी मी चांगली पुस्तकं वाचतोय. ती फिक्शन असतील किंवा मुख्य म्हणजे नॉन फिक्शन असतील. मुख्य म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या तयारीला वाचायचं असेल तर नॉन फिक्शन वाचायचं असतं. पण आलटून पालटून मध्ये काही वेळा फिक्शन वाचण्याचा सुद्धा आपल्याला उपयोग असू शकतो. ह्या मुद्द्यापाशी मी पुन्हा पुढे येईन मी.
पण प्रिपरेटरी कोर्स आणि ज्यांचा 2022चा अटेम्प्ट आहे त्यांनी इथे एक प्रश्न मला ऑलरेडी आला की मग एनसीईआरटीचं काय, ते एनसीईआरटीचं वाचन आतापासून चालू केलेलं चालेल, करावं सुद्धा. प्रिपरेटरीच्या वर्षीच एनसीईआरटीचं वाचन करावं जरूर, पण त्या बरोबरीने जून पर्यंत काहीतरी अन्य महत्वाचा हा तनयनी प्रश्न पाठवलाय आणि त्यांनीच आज पाठवलेले 1-2 प्रश्न इथे पाहता त्याचं वाचन चांगलं असलं पाहिजे असं अशी माझी समजूत आहे. तेव्हा प्रिपरेटरी कोर्स करता जर 2022चा अटेम्प्ट असेल तर अजून जून पर्यंत तुमचं अवांतर वाचन तुमच्या आवडीचं, मुख्यतः नॉन फिक्शन या प्रकारातलं की जे वाचण्याचा स्पर्धा परीक्षेच्या तयारीला उपयोग आहे, पण ते डायरेक्ट स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठीचं पुस्तक नाही. पण एकदा का 1 वर्ष आधी, म्हणजे आता आपल्याला या वर्षी परीक्षा द्यायची तिच्या 1 वर्ष आधी मग आपल्या मन बुद्धीला झापडं लावायचे आणि करण्याचा अभ्यास एक्झाम ओरिएंटेड, तो मार्कांसाठीच, पण तो विषय समजून मार्कांसाठी. पण त्या वर्षी वाचण्याची पुस्तकं म्हणजे मग स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठीची गाईड इत्यादीच असंच येईल. वाचन याचं स्वाध्याय कौशल्यांमध्ये सुद्धा अत्यंत महत्वाचं स्थान आहे. किती स्थान आहे तर मी त्याला म्हणेन की क्रमांक 2चं सगळ्यात महत्वाचं स्वाध्याय कौशल्य आहे. वाचन हे क्रमांक 2चं सगळ्यात महत्वाचं स्वाध्याय कौशल्य आहे. स्वाध्याय कौशल्य यावर अधिष्ठान मालिकेत सुद्धा मी तुमच्याशी बोललोय आणि यावर शिवाय तुमची सत्र झालेली आहेत. बहुधा सिद्धार्थ तुमच्याशी याविषयी बोललेला आहे. समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा अभ्यास कसा करायचा हे कळणे म्हणजे स्वाध्याय कौशल्य. तर मग त्यामध्ये स्वाध्याय कौशल्यात सुद्धा सगळ्यात माझं वाक्य ऐकल्या क्षणी तुमच्या मनात प्रश्न येईल, माझं म्हणणं आला पाहिजे. मी म्हणालो की हे क्रमांक 2चं स्वाध्याय कौशल्य आहे, तर तुमच्या मनात येईलच प्रश्न की मग क्रमांक 1 काय. तर मला वाटतं की मला जर ओळखणं तुम्ही चालू झालं असेल, मी काय सांगायचा प्रयत्न करतो, कशाला महत्व देतो, अधिष्ठान मालिका सुद्धा जर लक्षात असेल तर स्वाध्यायाचं सुद्धा नंबर 1चं साधन कोणतं हे तुम्ही सांगू शकाल, ते म्हणजे योग. असं मी म्हणेपर्यंत इथे अभिषेकनी आणि 2-4 जणांनी भरभर कळवलं सुद्धा. तर खरोखर स्वाध्यायाचं सुद्धा नंबर 1चं कौशल्य योग हे आहे. त्याविषयी अधिष्ठान मालिकेमध्ये बोलून झालंय. पण आता त्या योगाच्या पाठोपाठ वाचन आणि ते असं नियमितपणे वाचन हे स्वाध्याय कौशल्य आहे. अगदी तुमची कॉलेजची सुद्धा जी टेक्स्टबुक्स असतील, ती टेक्स्टबुक किंवा त्या टेक्स्टबुकला धरून एक्स्ट्रा रीडिंग म्हणून काही वेळा सांगितलेलं असतं, मग त्याचं सुद्धा वाचन हे स्वाध्यायाचं साधन आहे. इतकं सगळं त्या वाचनाचं म्हणून महत्व आहे. आता मी पुढची काही मिनिटं तुमच्याशी वाचन कौशल्य याची काही अगदी बेसिक सूत्र बोलणार आहे. तर ती बेसिक सूत्र म्हणजे काय, रीडिंग स्किल आणि त्यामध्ये फास्टर रीडिंग, बेटर रीडिंग, याचे अगदी निवडक 3-4च सूत्र बोलणार आहे. पुन्हा हा ऑनलाईन वरचा तास घेतानाची एक प्रकारची मर्यादा आहे. हाच तास जर ऑफलाईन असला तर जे एक सूत्र मी सांगतो त्याचे आपण एक्सरसाइज करवून घेतो. आता ऑनलाईन ते एक्सरसाइज करवून घेता येणं अवघड आहे, अशक्य काहीच नाही, पण अवघड आहे. उदाहरणार्थ पहिली एक संकल्पना मी तुम्हाला सांगतोय, ते म्हणजे रीडिंग स्पीड आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. रीडिंग स्पीड वाचन वेग आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे वाचनाचं आकलन. आता रीडिंग स्पीड म्हणजे सरासरी दर मिनिटाला किती शब्द वाचतो याला म्हणतात रीडिंग स्पीड. अमुक वर्ड्स पर मिनिट हे त्याचं युनिट ऑफ मेजरमेंट. मोजतात कसा, तर मी साधारणपणाने सरासरी दर मिनिटाला हे एवढे शब्द वाचतो, त्याला म्हणतात रीडिंग स्पीड. आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे ते जे मी वाचतो त्यातलं मला आकलन किती झालं, लक्षात किती राहिलं. तर जेव्हा प्रत्यक्ष तास असतो तेव्हा आपण वर्गामध्ये सगळ्यांना एक कॉमन उतारा वाचायला देतो सगळ्यांना.
आणि सांगतो की 2 प्रकार करतो. आता ह्याचा मी तुम्हाला एक्सरसाइज सांगणार आहे आणि तो होमवर्क आहे. आता नीट ऐका आणि तो होमवर्क ज्याचा त्यांनी आपला आपला करायचा. होमवर्क आहे तुमचा रीडिंग स्पीड काढा. नंतर मी जेव्हा विचारीन तेव्हा तुम्ही सांगू शकला पाहिजेत की माझा रीडिंग स्पीड किती. आणि तुम्हाला जर कॉम्प्रिहेन्शन आकलन काढायचं असेल तर ते सुद्धा काढा. 2 प्रकार करायचे यासाठी. एक करायचा की कुठला तरी एक उतारा वाचायला घ्या किंवा एखादं पुस्तक जे नॉर्मल आहे, ॲव्हरेज आहे. एक जाता जाता इथेच लक्षात घ्या की माणसाचा रीडिंग स्पीड एकच एक कॉन्स्टंट असत नाही. अनेक कारणांच्यामुळे तो बदलू शकतो. उदाहरणार्थ जे वाचायला तुम्हाला आवडतं असं आवडणारं वाचत असलात तर रीडिंग स्पीड आपोआप वाढतो. आणि अर्थातच याच्या उलट जे वाचायला आवडत नाहीये, वैताग आहे, बोर आहे, कंटाळा आहे, पण अभ्यासासाठी का विना वाचणं भाग आहे, तर ते वाचनाचा आपला वेग अतिशय कमी होतो. दुसरं असतं की एक दिवसाची वेळ आहे कुठली ना कुठली तरी, की ज्या वेळामध्ये वाचलं तर आपोआप वाचनाचा वेग जास्ती येतो. उदाहरणार्थ अलीकडे मी माझ्या सवयी अनेक कारणांच्यामुळे बदलल्या आहेत, पण त्याच्या आधीचं आयुष्यभर रात्रीचा वेळ हा माझा वाचनाचा असायचा. आणि याच्या उलट दुपारच्या वेळी काही वाचायला घेतलं तर जरा माझा वाचन वेग त्यावेळी कमी होतो, कारण ती दुपारची वेळ आहे, लो एनर्जी असते. म्हणजे नवा विजयपथ म्हणजे जे प्राईम टाइम ही कन्सेप्ट सांगितलेली, प्राईम टाइम. तर तसं प्राईम टाइमला जर वाचलं तर आपोआप वाचनाचा वेग आपला जास्त येईल. आपला आवडता लेखक, आवडता विषय, वाचनाचा आपला आवडता प्रकार, इतकंच काय इंग्लिश आणि मराठी वाचण्याचा सुद्धा वेग वेगवेगळा येईल आपला. बहुधा मला शंका आहे की बहुसंख्य जणांसाठी मराठी वाचनाचा वेग कदाचित जास्त येईल, पण त्या तुलनेमध्ये इंग्लिश माझं आहे असं की माझा मराठी वाचनाचा वेग विशेष आहे, चांगला आहे, गर्व न बाळगता सांगतो. आणि इंग्लिश सुद्धा चांगलाच आहे, पण तो मराठीच्या तुलनेत काहीसा कमी आहे. तेव्हा वाचनाचा वेग हा कॉन्स्टंट नाहीये, पण त्यासाठी आपण घ्यायचंय ते साधारणपणाने आपण जे नेहमीच्या वाचनात असतं आपल्या असा कुठला तरी उतारा घ्यायचा आहे आणि 2 एक्सरसाइज करायचे. 2 आहेत, नीट लिहून घ्या. एक आहे घड्याळ लावून किमान 10 मिनिटं वाचायचं. घड्याळ लावून किमान 10 मिनिटं वाचायचं. किमान 10 आहेत, याच्याहून कमी नाही. किमान 10 आणि सरासरी 10 ते 15 मिनिटं. ते तुमच्या इच्छेने करा. कोणी 10 मिनिटं कराल, कोणी 15. 15 हूनही जास्त केलं पाहिजे असं बंधन नाहीये. बंधन नाहीये. हा, तर सरासरी 10 ते 15 मिनिटं वाचा शांतपणाने. ते वाचायला काय घ्यायचं ते आता जो तो आपापलं ठरवा, पण ते नॉर्मल पाहिजे. म्हणजे 2 टोकाचं, एक तुम्हाला अत्यंत आवडणारं आणि त्यामुळे अतिशय सोपं असलेलं असंही घेऊ नका, आणि दुसरं अत्यंत नावडणारं, अत्यंत अवघड असलेलं असंही काहीतरी भयंकर घेऊ नका. मिडवे म्हणतात त्याला, सरासरी असं काहीतरी. आता हे तुम्हाला ज्याला त्याला या दिवाळीच्या ब्रेकच्या काळामध्ये आपापला निर्णय नीट करावा लागणार आहे. होमवर्क तो आहे. त्यामुळे एक एक्सरसाइज आहे की वाचायला घ्यायचं आणि सरासरी 10 ते 15 मिनिटं ओळीने वाचायचं. आणि ते तुम्ही जर 10 मिनिटं ठरवली तर 10, 12 ठरवली तर 12, 15 ठरवली, त्या मिनिटाला थांबायचं आणि मग आता शब्द मोजायचे की मी गेल्या 10 मिनिटांमध्ये किती शब्द वाचले. ते वाचलेले शब्द भागिले 10 हा झाला तुमचा रीडिंग स्पीड. तर सगळ्यांना मी हा होमवर्क सांगतोय की आपापला रीडिंग स्पीड काढायचा आहे. आपापला रीडिंग स्पीड काढायचा. हा रीडिंग स्पीड दोन काढायचे आहेत. एकच नाही काढायचंय, 2 काढायचे आहेत. इंग्लिश रीडिंग स्पीड आणि मराठी रीडिंग स्पीड असे 2 काढायचे आहेत. हा, पण अजून माझं पूर्ण नाही सांगून झालं की केवळ घड्याळ लावून 15 मिनिटं, 10 ते 15 मिनिटं वाचायचं. वेळ संपल्यानंतर शब्द मोजायचे आणि शब्द भागिले 10 ते 15 जेवढी मिनिटं आपण वाचलं असेल तो आपला असं 1 झालं. पण इथे संपलं नाही. इथे काय केलं आपण, वेळ ठरवली आधी. आता काय करायचं, आता एखादा असा उतारा, अशी काही पानं निवडा की ती वाचायला तुम्हाला किती वेळ लागतो तेवढं वाचून पूर्ण करायचंय. हे एवढं वाचून पूर्ण करायचंय. एक समजा तुमच्या ऍव्हरेज
नेहमीच्या वाचनात असतं असं सरासरी पुस्तकाची, तर बुवा एक 10 पानं वाचून पूर्ण करायची, 5 पानं वाचून पूर्ण करायची. मी 5 सुचवेन. पुस्तकाच्या ऍव्हरेज आकाराचं असेल तर मी किमान 5 आणि 10हून जास्ती केलीच पाहिजेत असं नाही. तर ही एवढी पानं वाचायची. तर आता आहे की तेवढी पानं वाचायची, त्याला किती वेळ लागला ते काढायचं. त्याला ती वाचायला किती वेळ लागला ते काढायचं. 5 किंवा 10 पानं वेळ लावून वाचायची, पण त्याचा वेळ ते वाचायला किती वेळ लागला. समजा तुम्हाला ते वाचायला 17 मिनिटं लागली, तर त्या वाचलेल्या 5 पानांचे शब्द मोजा. ते शब्द भागिले 17 असा दुसरा. म्हणजे आपण रीडिंग स्पीड पाशी 2 रस्त्यांनी येतो. 2 रस्त्यांनी येतो. 4 ऍक्टिव्हिटीज आहेत. इंग्लिश आणि मराठीचं. वेळ ठरवायची आणि त्या ठरलेल्या वेळात वाचायचं. आणि दुसरा प्रकार आहे काय वाचायचं ते ठरवायचं आणि त्याला किती वेळ लागतो ते काढायचं. आणि मग या दोनाची सरासरी काढा. सगळ्यांच्या लक्षात आलं आहे का? कुणीनी किंवा चॅट बॉक्स मध्ये कळवा मला. आलं लक्षात? तर सगळेजण मुख्यतः कळवत आहेत भरभर भरभर की आलं लक्षात. एकदा समरी सांगतोय. आपापला मूळ करण्याचा होमवर्क आहे आपला रीडिंग स्पीड काढायचा आहे. रीडिंग स्पीड कसा काढायचा, तर त्याचे मी तुम्हाला 2 प्रकार सांगितले. एक, वेळ ठरवायची 10 ते 15 मिनिटं आणि वाचत सुटायचं. आणि ती ठरवलेली वेळ संपली की त्या ठरवलेल्या वेळेत म्हणजे 10 मिनिटांमध्ये किती शब्द वाचले मी, ते वाचलेले शब्द भागिले 10 मिनिटं. आणि दुसरा प्रकार, वाचण्याचा मजकूर ठरवायचा की आपल्याच्याने हे एवढा वाचून झालं पाहिजे, तेवढं वाचा, त्याला किती वेळ लागला ते पहा आणि मग जे वाचलं तेवढे शब्द भागिले लागलेला वेळ. हा, आणि हे जे 2 रीडिंग स्पीड येतील याची ऍव्हरेज काढा. याची ऍव्हरेज काढा. तुम्हाला दोन्ही समान येणार नाहीत हे आढळून येईल, त्यामुळे त्याची ऍव्हरेज काढा. ती ऍव्हरेज म्हणजे तुमचा रीडिंग स्पीड. आणि हा आपल्याला 2 भाषांमधला काढायचा आहे. इंग्लिश मधला सुद्धा काढायचा आहे आणि प्रत्येकाने मराठी मधला सुद्धा, असा दोन्ही भाषांच्या मधला रीडिंग स्पीड. त्याच्या बरोबरीने दुसरी संज्ञा आहे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे आकलन. आकलन जे वाचलं त्यातलं मला किती समजलं. आता हा एक्सरसाइज तुम्हाला घरी कोणी जर मदत करणार असेल तो करायला तर आहे. चाणक्यमध्ये ऑफलाईन तास होत असला तर आपण घेतो ते उतारा प्रत्येकाला देऊन आपण याचे प्रत्येकाचेच एक्सरसाइज घेतो. प्रिपरेटरी कोर्स मधला हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. तर आकलन म्हणजे जे वाचलंय त्याच्यावरचे प्रश्न काढायचे. त्या अर्थात तुम्ही घरच्या घरी करणार असलात तर कोणीतरी दुसऱ्याने काढावे लागतील. कोणीतरी दुसऱ्याने काढावे लागतील. आधीच वाचलेलं वाचलं तर ऑटोमॅटिकली रीडिंग स्पीड वाढणारच आहे आपला. त्यामुळे वाचण्याचा उतारा फ्रेश पाहिजे. पण तुम्हाला जर घरामध्ये भाऊ बहीण, आई वडिलांमधलं कोणी, मित्रमैत्रिणींमधलं कोणी एकमेकांना मदत करणार असाल की हा उतारा मला, तू जो उतारा देशील त्याच्यावरचे प्रश्न काढ रे, तर 10 मिनिटं वाचलं किंवा जे वाचायला 10 मिनिटं लागली अशा दोन्ही उतार्यांवरचे प्रश्न काढले तर मी म्हणतोय की किमान प्रश्न 10 काढायचे. ते प्रश्न असे की ऑब्जेक्टिव्ह, मल्टिपल चॉईस टाईप ऑब्जेक्टिव्ह असेच प्रश्न की ज्याचं उत्तर उतार्यात आहे, मूळ उतार्यात आहे. तर मग एक्सरसाइज कसा आहे तो प्रत्यक्ष की आता उतारा वाचा आणि हे घे, लगेच आहे, लगेचच्या लगेच द्यायचं आहे की हे घे, आता त्याच्यावरचे 10 प्रश्न सोडव. मला जर त्या 10तले 6 सोडवता आले, बरोबर उत्तर देता आली, मी दिली उत्तर, तर माझा रीडिंग स्पीड 1 येतो. पण त्याच्या 60% माझं आकलन येतं. मला वाटतंय की हे मुद्दे सोपे आहेत, जो तो आपापल्या घरी सुद्धा करू शकेल. आणि आपण दिवाळी नंतर खरंच ऑफलाईन तास चालू झाले आपले, होतीलच केव्हा ना केव्हा तरी, तर मग त्याच्यामध्ये या सगळ्याचं प्रत्यक्ष एक्सरसाइज आपण करून घेऊया. म्हणजे अशी कल्पना करा की 10 मिनिटांमध्ये मी 2000 शब्द वाचले, तर किंवा मला 2000 शब्द वाचायला 10 मिनिटं लागली. असा सगळा मिळून मी गणिताच्या सोयीसाठी सांगतोय की माझा रीडिंग स्पीड आला मिनिटाला 200 शब्द. आणि त्या दिलेल्या उतार्यावरचे लगेच प्रश्न सोडवा, तर ते वाचून झाला आणि आता लगेच त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे. तरी मला 8 प्रश्नांची उत्तरं देता आली आणि माझी काहीतरी 2 प्रश्नांची उत्तर मला देता तरी आली नाहीत किंवा चुकली तरी. तर मग रीडिंग स्पीडच्या 80% माझं आकलन आहे. आकलन आहे. आकलन आहे माझं. म्हणजे माझा रीडिंग स्पीड झाला 200 शब्द
पण आकलन झालं 160 शब्द, 160 वर्ड्स पर मिनिट. असा हा एक्सरसाइज असतो. आणि आता चांगलं वाचन कसं करायचं, आणि एकदा फक्त आता पुन्हा सगळ्यांना आठवण करून देतो की सर्व जणांनी आपापल्या वेळेत आपापला हा होमवर्क नीट प्लॅन करून, मी तुम्हाला आजच सांगतो, मी आणखी एक होमवर्क देणार आहे मी सगळ्यांना, पण आपला किमान म्हणजे आपला रीडिंग स्पीड काढणे, इंग्लिश आणि मराठीतला रीडिंग स्पीड काढणे, हा एक होमवर्क मी सगळ्यांना देऊन ठेवलेला आहे. आता मी तुमच्याशी पुढचा काही वेळ बोलणार आहे की वाचन कौशल्य कसं डेव्हलप करावं स्वतःमध्ये. तर ते वाचन कौशल्य म्हणजे आता फास्टर रीडिंग, बेटर रीडिंग, वेगवान वाचायचं आणि वाचायचं ते चांगलं, म्हणजे क्वालिटी, आपल्या वाचनाची क्वालिटी, फास्टर रीडिंग, बेटर रीडिंग. याची मी एकदा सगळ्यांना आठवणही करून देतो की खरं म्हणजे नवा विजयपथ मध्ये हे आहे, तरी पण ते पुन्हा पुस्तकात लिहिलेलं वाचणे आणि मी तुमच्याशी आत्ता बोलतोय ते कानाने ऐकणे, या दोन्हीच्या आकलनामध्ये पण फरक पडू शकतो, व्यक्ती व्यक्तीचा सुद्धा फरक पडू शकतो. त्यामुळे मी तुम्हाला त्याच्या काही सारांश रूपाने सांगणार आहे. आपला वाचन वेग कसा वाढवायचा, कसा वाढवायचा. म्हणजे आत्ताचा जो काढाल तो तुमचा नॉर्मल वाचन वेग आहे. समजा तो मिनिटाला 200 शब्द आला, त्या मिनिटाला 200 वरून 400 वर कसं जायचं, 600 वर कसं जायचं, 800, 1000, 1200 वाढवता येतो बरं का खरोखर. तर तो वाचन वेग कसा वाढवायचा आणि जे वाचतो आहोत त्याची क्वालिटी म्हणजेच आकलन सुद्धा कसं वाढवायचं. तर पहिला मुद्दा आहे त्यातला डोळ्यांनी वाचणे. डोळ्यांनी वाचणे पहिला मुद्दा आहे, डोळ्यांनी वाचणे. काही जणांना वाटेल की किती सिंपल आहे, तर हे सिंपल नाहीये. हा मुद्दा सिंपल आहे अशा समजुतीत राहू नका. मी म्हणणार आहे की आता जेव्हा रीडिंग स्पीड काढाल ना, तेव्हा तुमच्या वाचनाची सवय आठवून पहा तुम्ही की डोळ्यांनी वाचणे म्हणजे काही वेळा काही जण ओठांनी वाचतात, ओठांनी वाचत असताना ओठ हालत असतात, किंवा तोंडातल्या तोंडात जीभ हालत असते, किंवा असं हातात पेन असेल तर ज्या ओळी वाचतो त्या ओळींच्या खालनं आपण असा पेन हलवत वाचतो, किंवा बोट फिरवत वाचतो, आणि किंवा याहून म्हणजे अशी मान पण हलते, मान पण हलते डावीकडून उजवीकडे, वरून खाली. या सगळ्यामुळे वाचन वेग कमी होतो. या सगळ्यामुळे आपला वाचन वेग कमी होतो. डोळ्यांनी वाचणे लक्षात घ्या तुम्ही. मी इथे तुम्हाला मेंदूची प्रोसेस समजावून सांगतोय की तुम्ही जर पुटपुटत वाचत असाल, पुटपुटत, तर वाचण्याची प्रोसेस काय होते की तुम्ही मजकूर समोरचा डोळ्यांनी पाहता पण आहात. ठीक आहे, डोळ्यांनी पाहतात म्हणजे तो डोळ्यांच्या द्वारा मेंदूकडे जातोच आहे, तरी सुद्धा तोच मजकूर तुम्ही पुटपुटच वाचतात. हे इथे जो काही मजकूर आहे तो समजा मी तुम्हाला पुटपुटत, हाऊ मच चेंज in Indo-US relation should we expect with Biden coming to power? Can we expect USA to abide by recent BECA which was signed last month? What will be positive negative effects on the Quad? आता प्रोसेस काय होते, आता प्रोसेस होते की मी एकाच वेळी डोळ्यांनी वाचतोय, डोळ्यांनी पण म्हणजे डोळे ते समोरचं लिहिलेल्याचा मेसेज मेंदूकडे पाठवतायत, आणि तरी तो मेंदू जिभेला कमांड इश्यू करतोय आणि मी तोंडाने पुटपुटत वाचतोय. यांनी वाचनाचा वेग खूप कमी होतो. वाचनाचा असायचं असेल तर असे डोळे, डोळ्यांनी फक्त. तेव्हा एक फार महत्वाचं सूत्र आहे, डोळ्यांनी वाचणे, डोळ्यांनी वाचणे, पुटपुटत नाही. किंवा तोंड प्रत्यक्ष काही वेळा पुटपुटतो असं नाही, पण तोंडातल्या तोंडात जीभ हलते, तोंडातल्या तोंडात जीभ हलते, तसं पण नाही. मी नेहमी आमच्या एका मित्राचा किस्सा सांगतो, फक्त तो कळायला असा मी संपूर्ण तुम्हाला दिसावा लागतो, कॅमेऱ्यात जेवढा दिसतोय त्याच्या आधारावर मी तुम्हाला सांगेन. आम्हाला इयत्ता 6वी मध्ये 3रा अध्याय भगवद्गीतेचा आणि 7वी मध्ये 6वा अध्याय पाठांतराला कंपल्सरी होते आणि त्याला 25 पैकी मार्क होते.
तर आमच्या वर्गामध्ये जो मुलगा पहिला यायचा त्याला सवय होती की तो श्लोक जो म्हणायचा तो असा हात त्याचा नेहमी असा हलायचा, असा हलायचा हात, असा हात हलवत तो म्हणायचा. त्यामुळे अथ तृतीयोध्याय अर्जुन उवाच जायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किम, असं करत तो करायचा. आमचे जे संस्कृतचे शिक्षक होते ते त्याला सांगितलं म्हणायला, त्यांनी म्हणायला सुरुवात केली. हे चालत चालत त्याच्यापर्यंत गेले आणि त्यांनी त्याचा असा उजवा हात धरला, जो असा सारखा वर खाली होत होता तो उजवा हात धरला. तो धरल्या क्षणी आमचा मित्र विसरलाच, कारण ते त्याच्या मेंदूच्या रिदमशी संबंधित होतं, तो विसरलाच. आणि मग एक क्षणभर थांबला आणि शिक्षकांनी उजवा हात धरला होता ना, त्यांनी डाव्या हाताने करणं चालू केलं, डाव्या हाताने. आणि मग पुढच्या ओळी त्याच्या यायला लागल्या, पुढच्या ओळी त्याच्या यायला लागल्या. आमच्या शिक्षकांनी ती एखादी ओळ होऊ दिली आणि दुसरा पण हात धरला, दोन्ही हात धरले. आता तर तो दचकलाच, आता त्याला काही सुचेच ना. एक क्षणभर थांबला आणि मग त्यांनी असं असं होत करायला सुरुवात केली. आपापल्या अशा सवयी असतात. कित्येकदा आपल्या त्या लक्षात सुद्धा येत नाही की आपण काहीसं गुणगुणल्यासारखं वाचतो आहोत का. आवाज जरी घशातनं निघत नसेल तरी जीभ हलते आहे, ओठ हलताय, त्यांनी वेग कमी होतो. किंवा असं त्या ओळींच्या खालनं पेन किंवा असं बोट फिरवत, काही जणांना असते सवय, असं बोट फिरवत वाचतात. या सगळ्यांनी वाचण्याचा वेग कमी होतो. तेव्हा डोळ्यांनी वाचा. आत्ता असलेल्या सवयी बदलून नव्या सवयी तयार व्हायला वेळ लागेल. पण नव्या सवयी वाचनाच्या कोणत्या कशा घडवायच्या याचे 4 किंवा 5 सूत्र मी तुम्हाला सांगतो. तर एक आहे की डोळ्यांनी वाचा. दुसरी आता संज्ञा लक्षात घ्यायची, स्पॅन, आय स्पॅन असा शब्द आहे. आय स्पॅन, SPAN, आय स्पॅन. आय स्पॅन म्हणजे अशी नजर टाकली की एका वेळी किती शब्द तुमच्या नजरेमध्ये सामावू शकतात. तर सराव नसेल तर आपल्याला सवय, आपोआप लागणारी सवय, एका वेळी एक शब्द. मग तो वाचला, त्यातून पुढच्या शब्दाकडे गेलो, त्यातून पुढच्या शब्दाकडे गेलो, त्यातून पुढच्या शब्दाकडे गेलो, असं होत राहतं. आणि अशी ओळ पूर्ण होताना जर मान हलवली तर वाचन वेग कमी होतो. त्यामुळे जे वाचायचं ते आपल्यापासून 8 ते 11 इंचाच्या अंतरावर पाहिजे. असं खूप जवळ धरलं तरी वाचन वेग कमी होईल, किंवा असं खूप लांब धरलं तरी वाचन वेग कमी होईल. चांगल्या वाचनासाठी स्वच्छ प्रकाश जे वाचायचंय त्याच्यावर असणे आणि डोळ्यांच्या पासून 8 ते 11 इंच अंतर हे रेकमेंडेड आहे. हे वाचन कौशल्यांच्या मध्ये रेकमेंडेड आहे. पण स्पॅन हा एक शब्द लक्षात घ्या, आय स्पॅन म्हणजे एका वेळी तुम्ही नजरेमध्ये किती शब्द मावतात. तुमच्या कागदावर नजर टाकली की एका वेळी तुमच्या नजरेमध्ये किती शब्द मावतात. समजा कल्पना करा की सध्या एकच शब्द मावतो आणि मग मी तुम्हाला एक एक्सरसाइज सुचवणार आहे. पुन्हा तास असले ऑफलाईन तर आपण एक्सरसाइज करून घेतो. ते म्हणजे एका वेळी 2 शब्द वाचण्याचा सराव करा. कसा करायचा, तर वृत्तपत्र वाचायला जे आपण रोजचं वृत्तपत्र वाचन तर नियमित प्रत्येकाचं पाहिजे, विशेषतः प्रिपरेटरी कोर्सच्या काळामध्ये पाहिजे. तर त्या वृत्तपत्राच्या वर कार्ड ठेवायचं आणि दर 2 शब्दानंतर ते कार्ड हलवायचं. म्हणजे नजरेला प्रॅक्टिस की एका वेळी 2 शब्द नजरेत बसले पाहिजेत. आणि तुम्हाला दिसेल की वृत्तपत्राचे जे कॉलम असतात 8-8, तर त्याच्या एका कॉलम मध्ये 3 शब्दच बसतात. पण तुम्हाला नजरेमध्ये एका वेळी 2 शब्द येतात असं साध्य झालं की 3 शब्दांचा सराव करा, 4 शब्दांचा करा, मग पूर्ण ओळीचा करा, मग एका वेळी 2 ओळींचा करा. करत करत एक पॅरेग्राफ इतकंच नाही, खरोखर वाचन कौशल्य जर डेव्हलप केली तर अशी पुस्तकाच्या पानावर नजर टाकली की पूर्ण पानाचं वाचन मेंदू करू शकतो. की मी तुम्हाला अशक्य गोष्ट सांगत नाहीये. या ठिकाणी मी तुम्हाला सहज विवेकानंदांची एक वरकरणी वाटणारी छोटीशी गोष्ट सांगतो, पण त्या गोष्टीमध्ये फार मोठा अर्थ आहे. भारत भ्रमण जेव्हा करत होते विवेकानंद, त्याच्यात हाथरस रेल्वे स्टेशनवर त्यांना, हाथरस उत्तर प्रदेशातलं सध्याच्या दुर्दैवी कारणाने प्रकाशात असलेलं, खरं म्हणजे अंधारात असलेलं, भयानक दुर्दैवी कारणाने, पण विवेकानंद प्रवास करत करत हाथरसला पोहोचले होते.
आणि त्यांची कुठली तरी पुढची ट्रेन चुकली, म्हणून ते प्लॅटफॉर्मवर बाकड्यावर बसून राहिले होते. हाथरस रेल्वे स्टेशनचा त्यावेळचा जो मॅनेजर होता, स्टेशन मॅनेजर, त्याचं नाव शरदचंद्र गुप्ता, बंगाली माणूस शरदचंद्र गुप्ता. तर त्या काळामध्ये एखादी ट्रेन दिवसा यायची जायची, तर तशी एखादी ट्रेन गेली आता एकदम दुसऱ्या दिवशीची, तर मग आपण काय करणार, तर आहोत तिथे बसायचंय, म्हणून स्वामीजी बसलेले होते. तर हा शरदचंद्र गुप्ता त्याचं काम संपवून जाताना त्यांनी पाहिलं की अरेच्या प्लॅटफॉर्मवर भगव्या वेशातला एक साधू बसलेला दिसतोय. म्हणून शरदचंद्र गुप्तानी जाऊन त्याच्यापाशी चौकशी केली. बोलण्यामध्ये लक्षात आलं की हा फार मोठा शिकलेला, इंग्लिश बोलू शकणारा आणि बंगालीच आहे. मग शरद बाबू म्हणाले, आज माझ्या घरी चला, उद्याच्या ट्रेनच्या वेळी तुम्ही उद्याची ट्रेन पकडून पुढे जायचं ते जा. म्हणून शरद बाबूंच्या घरी गेले. हा शरद बाबू स्वतः ध्यानधारणा करणारा अध्यात्मामधला माणूस होता आणि असं 2 खोल्यांचं त्याचं घर होतं, एकटाच राहायचा. आतली खोली म्हणजे स्वयंपाकघर होतं, बाहेरच्या खोलीमध्ये पुस्तकं ठेवलेली होती. तर शरद बाबूंनी विवेकानंदांना सांगितलं की मी स्वयंपाक करतो, तोवर तुम्ही बसा, ही पुस्तकं घेतलं काही वाचा. तर विवेकानंदांनी एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका चा व्हॉल्यूम 4 सहज वाचायला म्हणून सहज चालत बसले. इकडे या शरद बाबूला स्वयंपाक करायला 1.5-2 तास लागले आणि 1.5-2 तासांच्या नंतर काय भात असेल, भाजी असेल, कदाचित त्यांनी फिश केलं असेल, बंगाली अन्नामध्ये फिश येतं, कदाचित आज आपल्याकडे स्वामीजी आहेत त्या निमित्त असं मानून जर केलेलं असेल स्पेशल डिश, सगळं जे काय असेल करायला 1.5 ते 2 तास लागले. सगळं स्वयंपाक तयार झाल्यानंतर मात्र हे शरद बाबू बाहेर आले, म्हणले सॉरी बरं का स्वामीजी, खूप वेळ लागला. तर स्वामीजी म्हणाले काय प्रॉब्लेम नाहीये, माझा हा खंड 4 वाचून झाला. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा खंड 4 वाचून झाला. तर आता शरदचंद्र गुप्ता साधू पुरुषांना मानत होता, पण म्हणून काय बावळट नव्हता तो. त्यामुळे तो स्वामीजींना म्हणाला की स्वामीजी काही काय बोलताय, 2 तासामध्ये कोणाचा अख्खा हे वाचून होईल. तर स्वामीजींनी एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका त्याच्या हातात दिलं आणि त्याला सांगितलं की कुठल्याही पेजवर जा आणि त्या पेजवरचा जो कोणता मजकूर म्हणजे शब्द असेल त्याविषयी मला विचार, मी सांगतो. आणि यांनी स्वामीजींची खरंच परीक्षा घेतली आणि स्वामीजी त्या परीक्षेला 100% उतरले. आता हे एकटे विवेकानंद करू शकतात अशा समजुतीत राहू नका तुम्ही. आता विवेकानंदांची नियमित योग साधनेमध्ये मुळे सुद्धा विशेष शक्ती आलेलीच होती. ती तर मी प्रत्येकाला करायला सांगतोच आहे की आपापल्या जीवनामध्ये नियमित योग करा. पण वाचनाची कौशल्य शिकून हा जो आय स्पॅन आहे हा वाढवून एका शब्दाच्या जागी 2 शब्द, उद्या 3 शब्द, परवा आणखीन पूर्ण ओळ, की अशी पानावर नजर टाकली की मला नजरेमध्ये पूर्ण ओळ सामावता येते. त्यामुळे मग असं डोकं हलवत सुद्धा वाचण्याची वेळ नको. त्यांनी पण रीडिंग स्पीड कमी होतो. डोळ्यांनी वाचा. दुसरा आहे स्पॅन, आणि तो आय स्पॅन वाढवण्याचे एक्सरसाइज करायचे. आय स्पॅन वाढवण्याचे एक्सरसाइज करायचे. ते असं कार्ड ठेवून की मला एका वेळी 2 शब्द पाहिजे असले तर 2 शब्दांच्यावरच कार्ड ठेवायचं. ते वाचून झालं की कार्ड सरकवायचं, पुढचे 2 शब्द, पुढचे 2 शब्द, असं ते 2 जमायला लागले असं दिसलं तुम्हाला येईल लक्षात, ते ज्याला त्याला येतं लक्षात की आता आपल्याला 2 शब्द, की 3 करा, मग 4 करा, करत करत एक ओळ, पूर्ण परिच्छेद. मला जमतं एवढं मी तुम्हाला सांगतोय की जर मी वाचत असेल तर मला अशी पानावर नजर टाकली की निदान एक एक परिच्छेद किंवा या पानावर काय म्हटलेलं आहे हे कळू शकतं. तुम्हाला सुद्धा जमू शकेल. ते करण्यासाठी आणखी एक 3रा शब्द लक्षात घ्या. त्या शब्दाचा तो शब्द आहे स्विंग. स्विंग, लंबक, लंबक, स्विंग. स्विंग, लंबक. ज्यांनी वाचन कौशल्याचा अभ्यास केला त्यांनी किती सूक्ष्म पाहिलंय पहा, की आपण जेव्हा वाचतो, समजा एका वेळी एक शब्द वाचला तर मी हा शब्द वाचला, पण या शब्दाकडनं पुढच्या शब्दाकडे कसा जातो, स्विंग असतो. आणि असं करत करत पानाच्या शेवटाकडे गेलो तर शेवटानंतर पुन्हा मला या ओळीपाशी यायचं आहे, तर तो एक मोठा स्विंग आहे, मोठा स्विंग आहे.
आता लक्ष, याला म्हणतात स्विंग. स्विंग. आणि वाचन वेग वाढवायला स्विंग कमी करा. स्विंग कमी करणे, कमीत कमी स्विंग. कारण दरवेळी त्या स्विंग मध्ये वेळ जातोय. एका शब्दाकडनं दुसऱ्या शब्दाकडे स्विंग आहे असा. लंबक, लंबक एका शब्दाकडनं दुसऱ्या शब्दाकडे. तर स्विंग कमी करा. स्विंग कमी कसे करा आत्ता सांगून झालंय. ती 2 सूत्र आहेत, आत्ता सांगून झालंय. एक म्हणजे एका वेळी एक शब्द वाचताय आणि समजा एका ओळीमध्ये 8 शब्द आहेत, तर एक ओळ वाचण्यासाठी 8 वेळा स्विंग आहे, नजरेचा स्विंग आहे. त्याऐवजी तुम्ही एका वेळी 2 शब्द वाचणं चालू केलं तर स्विंग 8 वरनं 4 वर आला, एकदम 8 वरनं 4 वर आला. एका वेळी 4 शब्द वाचायला लागले तर स्विंग 2 वरच आला. आणि एका वेळी एक ओळ पूर्ण वाचता येते तर या ओळीकडनं पुढच्या ओळीकडे जाण्यासाठी, आणि तरी माणसाला अशी नजर फक्त वरनं खाली आणत असं वाचतोय. म्हणजे डोळ्यांनी वाचा आणि आय स्पॅन वाढवा आणि हे जे स्विंग आहे हे कमी करा. आता झूमवर तास घेत असल्यामुळे असं ओळीनी फक्त तुम्हाला सांगणं एवढंच मी आत्ता करू शकतो. लवकरच आपण अशी आशा करूया की ऑफलाईन तास होतील, तर त्या तासांमध्ये मी किंवा अन्य फॅकल्टी तुमच्या ह्या विषयीचे प्रत्यक्ष एक्सरसाइज घेतील, एक्सरसाइज आखून देतील आणि त्यानुसार आपापला वाचनाचा वेग वाढवत न्यायचा. आता हा वाचनाच, हे जर तुम्ही, आता मी काहीही सोपी सूत्र सांगितलेत तुम्हाला वाचनाचा वेग वाढवत न्यायला आणखीन 2 सोपी सूत्र सांगतो आणि मग मी हॅबिट फॉर्मेशन कडे येणार आहे. हॅबिट फॉर्मेशन, की मला वाचनाची सवय अंगी बाणवायची. वाचन, रीडिंग नेक्स्ट टू ओनली ब्रीदिंग हे करायचंय. तर वाचनाचा वेग वाढवायला 2 रस्ते आहेत. एक आहे वेगावर लक्ष द्यायचं आणि आकलनाची काळजी करू नका. आकलनाची काळजी करू नका, पण वेगावर लक्ष द्या. हा एक रस्ता आहे. आणि दुसरा आहे आकलन वाढवायचा प्रयत्न करा. यातलं मी तुम्हाला सुचवणार आहे की वाचन वेग वाढवण्याच्या जेव्हा प्रयत्नात असाल त्यावेळेला आकलनाची काळजी न करता फक्त वाचन वेगावर लक्ष द्या आणि जास्तीत जास्त वेगाने वाचण्याचा प्रयत्न करा. आकलन विल टेक केअर ऑफ इटसेल्फ. वाचन वेग जेव्हा वाढवायचा आहे तेव्हा फक्त वेगावर फोकस करा. याचं मी तुम्हाला जरा समजेल असं चालूच उदाहरण पुढे चालू ठेवतोय की आता तुमचा वाचन वेग 200 आहे आणि आकलन 80% आहे. तर तुम्ही जर आकलन वाढवण्यावर लक्ष दिलं तर आकलन काय 80% वरनं 90% वर जाईल, पण वाचनाचा वेग 200च राहील. याच्यावर अभ्यास झालेले आहेत आणि लोकांनी अभ्यास करून सांगितलंय की आकलनाचं पर्सेंटेज वाढवायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा वेगाने वाचनाचा वेग वाढतो. म्हणजेच तुम्ही जर आकलन 80%च राहतंय पण 200 चे 300 शब्द वाचताय, मिनिटाला 200च्या ऐवजी की डोळ्यांनी वाचणं चालू केलं, आय स्पॅन वाढवत नेला आणि स्विंग कमी करत नेले, या 3 गोष्टी, तर माझा वाचन वेग वाढतोय. आता मी 200च्या जागी 400 शब्द वाचू लागलो मिनिटाला आणि माझं आकलन राहिलं 8च. प्रसंगी मी म्हणतोय की 200च्या ऐवजी 400 शब्द वाचले, त्यानंतर आकलन 8चं 80%चं 70% वर. तरी गणित करून पहा तुम्ही की नेट वाचलेले शब्द जास्ती निघतील. माझे रीडिंग स्पीड झाला 200च्या ऐवजी 400 रीडिंग स्पीड, आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आकलनाचा वेग मिनिटाला 400 शब्दांच्या 70% म्हणजे 280 शब्द. 280 शब्द. याऐवजी रीडिंग स्पीड 200च राहिला पण मी आकलन 80चं 90% नेलं, तर फार तर 200च्या जागी आकलन 180 झालं, पण इथे माझे आकलनाचे 210. थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की विशेषतः स्वतःवर जेव्हा आपण काम करत असू की मी माझा वाचन वेग वाढवणार आहे, त्या काळामध्ये एक्सरसाइज म्हणून आकलनामध्ये फारसे गुंतून पडू नका. वाचन वेग वाढवण्यावर लक्ष द्या, आकलन पाठोपाठ फॉलो होईल. हा झाला एक उपाय की वाचन वेग वाढवण्यावर लक्ष द्या. दुसरा आहे, त्याला तत्वाला नाव आहे रेस अगेन्स्ट टाइम. रेस अगेन्स्ट टाइम म्हणजे स्वतःशी आहे स्पर्धा, वेळेशी, स्वतः केलेली वेळेशी स्पर्धा. हे म्हणजे कसं आहे लक्षात घ्या की तुमच्या लक्षात आलं की मिनिटाला माझी 200 शब्द वाचून होतात. या उदाहरणावरच आहे मी अजून. मी 200 एवढ्यासाठी घेतलं की नॉर्मल जे पुस्तक असतं त्याच्या एका पानावर 200 शब्द असतात.
म्हणजे मिनिटाला माझं ते 1 पान वाचून होतं. हा, तर मी जर वेळेशी स्पर्धा लावली किंवा मला पुढल्या 1 तासामध्ये मी नॉर्मल वाचलं तर पुढल्या 1 तासामध्ये माझी 60 पानं होतील. 60. पण मी जर वेळेशी स्पर्धा लावली की असं का 60 होतात का, तर आता मी या 1 तासामध्ये 70 पानं वाचणार आहे. रेस अगेन्स्ट टाइम, वेळेशी. तर आपला वाचन वेग वाढतो की आता मला 1 तासात 70 पानं संपवायचीच आहेत. माझी नॉर्मली 60 होतात, पण त्याच्याऐवजी आता 70. तर रेस अगेन्स्ट टाइम यामुळे होतं, यामुळे वाढतं. याचे पण आपण एक्सरसाइज घेतो की तुला नॉर्मल वाचायला दिलं तर तुझा स्पीड एवढा निघाला. आता सांगितलं की हा 2000 शब्दांचा उतारा आहे, 2500 शब्दांचा उतारा आहे, तो 10 मिनिटात वाचून पूर्ण करायचा आहे. तर मेजॉरिटी जणांचा तो वाचून पूर्ण होतो. शिवाय त्यावर आकलनाची जरी टेस्ट घेतली, किती ओळींनी मी टेस्टचे प्रकार बोलतोय पहा तुम्ही, की वाचन वेगाचा प्रिपरेटरी कोर्सवर मला जर नॉर्मल सत्र घेता आलं, आज मी फक्त असं ओळींनी सांगण्याचं काम करतोय, त्याऐवजी प्रत्यक्ष एक्सरसाइज करत आपण पुढे सरकतो आणि अर्थातच ते सगळं त्यामुळे 1 तासात संपतं असं नाहीये. पण रेस अगेन्स्ट टाइम म्हणजे तुम्ही जर आपापला वाचन वेग काढला आपापला आणि तो तुमच्या लक्षात आला आणि थोडा वाढवायचा असं ठरवलं, तर स्वतःशी लावलेली स्पर्धा आहे असं रेस अगेन्स्ट टाइम. आणि मी माय डिअर फ्रेंड्स, वाचन वेग वाढवायचा दी बेस्ट उपाय सांगतोय तुम्हाला. वाचन वेग वाढवायचा दी बेस्ट उपाय. एकदम सिंपल आहे. ठीक आहे, वाचत राहा, हाच उपाय आहे. हाच उपाय आहे. भरपूर वाचा, सतत वाचत राहा. त्या सततच्या वाचनानेच मेंदूचं न्यूरल नेटवर्क तयार होणारे वाचनासाठी सज्ज असलेलं. भरपूर वाचत राहा, सतत वाचत राहा. त्यामुळे मी आजच्या माझ्या बोलण्याच्या शेवटून दुसऱ्या मुद्द्यापाशी येतोय. मुद्दा, त्या प्रत्येकामध्ये मुद्दे आहेत. आता मुद्दा आहे की हे सगळं ऐकलं, वाचन हे योगाच्या पाठोपाठ महत्वाचं आहे. मोठ्या मोठ्या व्यक्तींची उदाहरणं ऐकली, रीडिंग नेक्स्ट टू ब्रीदिंग हे मनाला पटलं, आणि डोळ्यांनी वाचणे, आय स्पॅन वाढवणे आणि स्विंग कमी करणे हे कळून विवेकानंदांची गोष्ट ऐकत आपल्याला कळलं की रीडिंग स्पीड आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, आणि इथपर्यंतच सगळं बोलताना दिलेला होमवर्कही कळला की किमान प्रत्येकाने आपला इंग्लिश आणि मराठीतला रीडिंग स्पीड या सुट्टीच्या काळामध्ये आपल्या कोर्सला जो ब्रेक आहे त्या काळामध्ये प्रत्येकाने, आणखीन एक देणार आहे मी होमवर्क, एवढ्यावर संपलेलं नाही कारण हे सोपं काम आहे, आणखीन एक देणार आहे. तर मग ठीक आहे, मला हे सगळं कळलं. आता वाचनाची सवय मला अंगी बाणवण्यासाठी काय करू? तर आता जो मी मुद्दा तुमच्याशी बोलतोय तो आहे हॅबिट फॉर्मेशन. हॅबिट फॉर्मेशन, रीडिंग, वाचनाची हॅबिट फॉर्मेशन. पहिला मुद्दा येईल ठरवणे, निश्चय, संकल्पच पहिला मुद्दाच आहे की मला, माझं हे ठरलंय की मी माझ्या वाचनाची सवय लावून घेणार आहे. माझं हे ठरलंय की मी सतत वाचणार आहे. माझं हे ठरलंय की नेक्स्ट टू ब्रीदिंग या लयबद्ध पद्धतीने सतत मध्ये ब्रेक न घेता, हे पहिलं ठरवलं. पण वाचनासाठीचा संकल्प म्हणजे काय काय? आता लक्षात घ्या की ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम तुम्ही किमान एक पुस्तक वाचत असला पाहिजे. एक विशेष पुस्तक, किमान एक. काही वेळा एकापेक्षा जास्ती सुद्धा होतं. पण कसं बाणवायचं, तर हे ठरवा की मला कोणीही जर विचारलं स्वतः सकट, मी स्वतःला जरी विचारलं की काय रे किंवा काय ग सध्या काय वाचते आहेस, मला कोणी जर विचारलं तर मला सांगता आलं पाहिजे की मी सध्या हे पुस्तक वाचते आहे. ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम सध्या काय वाचतोय हे जर आलं तर पाहिजे. त्यानंतर यापूर्वी वाचून गेलेलं शेवटचं पुस्तक कोणतं होतं तर ते तुम्हाला सांगता पण आलं पाहिजे. आणि स्वतः करता, आता मी तुम्हाला बंधन नाही, मी तुम्हाला सुचवणारे, जे ठरवायचं ते स्वतः करता ठरवा की शेवटचं पुस्तक कोणतं वाचलं, याला किती दिवस झाले, हे स्वतःसाठी ठरवा की मी इतक्या दिवसापेक्षा जास्ती जाऊ देणार नाहीये.
ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम किमान एक पुस्तक वाचणे. खरं म्हणजे जास्ती सुद्धा असू शकतात. माझ्या वाचनाच्या सवयींमध्ये हे आहे, मी एका वेळी 4 किंवा 5 6 जास्ती सुद्धा वाचत असतो. वेगवेगळी त्याची कारणं आहेत. एक म्हणजे प्रवासामध्ये वाचण्याचं माझं पुस्तक वेगळं असतं. ते असं हातात पकडायला सोपं असलं पाहिजे. किंवा प्रवासामध्ये मी माझ्या आयपॅडवर वाचतो मग. पण याच्या उलट घरामध्ये नीट टेबलवर बसून एखादा असा मोठा सणसणीत ठोकळा वाचायचा आहे, तो प्रवासात कुठे घेऊन जाणार? तो प्रवासामध्ये पकडायलाच प्रॉब्लेम होतो. म्हणजे प्रवासात, आणि प्रवास माझे सतत चालू असतात, तर त्या प्रवासांमध्ये वाचण्याचं वेगळं. माझ्या घरच्या किंवा ऑफिसातल्या टेबलवर मी बसलेलो असलो तर तिथे बसून त्या टेबलवर नीट बसून वाचण्याचं वेगळं. आणि काही असलं तरी त्यावेळी मी जो विषय घेत असतो, युपीएससी एमपीएससी वर असेल, फाउंडेशन प्रिपरेटरीवर असेल, तर मी स्वतः करता म्हणून एक शिस्त ठरवली आहे की आयुष्यभर जरी मी तो विषय शिकवलेला असला तरी यावर्षी तो शिकवताना मी त्याच विषयाचं काहीतरी नवीन वाचणार आहे. असं मग माझे तास नियमित चालू असतात, त्यामुळे त्याला धरून माझं काहीतरी वाचन चालू असतं. आणि माझ्या सवयींचा एक भाग म्हणजे मी हे ठरवलेलं आहे की बाकीचा दिवसभर बाकी कामं काही झाली नाही झाली तरी झोपण्यापूर्वी शेवटचा अर्धा पाऊण 1 तास मी काहीतरी विशेष वाचतो. ते माझ्या वाचनामध्ये सगळा वेदांचा अभ्यास, उपनिषदांचा अभ्यास, रामायण महाभारत, आपली पुराणं किंवा विवेकानंदांचं सर्व वाङ्मय वाचणे, अरविंदांचं सर्व, असं म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान या विषयाला फोकस आहे की झोपायला जातानाचा शेवटचा पाऊण किंवा 1 तास मी काही ना काहीतरी वाचीन. ते काय वाचीन तर आत्ता माझा ज्याचा विशेष अभ्यास चालू आहे असं काहीतरी वाचीन. थोडक्यात मी तुम्हाला 5 तरी वेळा आणि 5 प्रकार सांगितले. ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम मी खरंच 5 पुस्तकं वाचत असतो. हॅबिट फॉर्मेशन करताना तुम्हाला मी सुचवतोय की निदान 1 वाचत चला. तसंच शेवटचं वाचून झालं आणि आत्ताचं वाचतोय, यामध्ये गॅप किती? तर माझं म्हणणं आहे की ह्यात गॅपच नाही पाहिजे. यात गॅपच नाही पाहिजे. हॅबिट फॉर्मेशन करताना फार तर तुम्ही ठरवू शकाल एका दिवसाची, म्हणजे माझं एक पुस्तक काल वाचून पूर्ण झालं, ओके, तर उद्यापासून मी परत कुठलं तरी नवं पुस्तक वाचायला घेतलेलं असायला पाहिजे. असं पण ठरवा स्वतःशी की किती गॅप. पुन्हा आनंद आहे म्हणून सांगतोय, कुठल्याही प्रकारचा त्यात गर्व नाही. मला गॅपच खपत नाही. मला गॅप खपत नाही. म्हणजे कित्येक वेळा असं होतं की रात्री उशिरा माझं एक पुस्तक वाचून संपतं, तर मग ते बाजूला ठेवून झोपावं माणसाने. पण माझ्याच्याने तसं करवत नाही. मला केवळ माझं एक पुस्तक वाचून पूर्ण झालं तर आता मी ते ठेवून दिलं बाजूला आणि माझ्या दुसऱ्या कुठल्या तरी कामाला लागलो, तर मला असं अपसेट व्हायला होतं, अस्वस्थ व्हायला होतं. कारण एक पुस्तक वाचून पूर्ण झालं की मी ते ठेवतो, थोडासा वेळ त्याच्यावर विचार करतो, थोडासा वेळ त्याच्यावर विचार करतो, पण दुसरं कुठलं तरी पुस्तक घेऊन आधी सुरुवात करतो आणि त्याची 5-50 पानं झाल्याशिवाय मला समाधान नाही. थोडक्यात मी तुम्हाला सुचवतोय की शेवटचं वाचलेलं पुस्तक आणि आता नवीन वाचायला घेतोय ह्याच्यामधली गॅप, तर ती कमीत कमी गॅप ठेवा. एक म्हणजे ती 0 असू शकते. पण समजा तुम्हाला वाटलं की नाही एक वाचून झालं, मेंदू दमलाय माझा, तर आत्ता जरा बाजूला ठेवतो, तर जास्तीत जास्त गॅप एका दिवसाची पाहिजे. एका दिवस. त्यामुळे सध्या काय वाचतोयस आणि काय रे शेवटचं कोणतं पुस्तक वाचून पूर्ण केलंस, तर स्वतःशी असं ठरवा की ती गॅप एका दिवसापेक्षा जास्ती असता कामा नये. आणि दिवसाचा वेळ ठरवा किमान. किमान जसं आपण उपासना माझी नियमित झाली पाहिजे म्हणतोय आणि जे करत असाल म्हणजे योग नियमित, तर दिवसाची 30 मिनिटं त्याची आपण वेळ ठरवली की सकाळच्या वेळी ही 30 मिनिटं मी नियमितपणे, किंवा जे कोणी जिमला जात असतील नियमितपणे, जिम मध्ये व्यायाम करत असतील किंवा खेळाला जात असतील, यांची जशी ठरलेली वेळ आहे तशी आपली वाचनाची की मी दिवसाचे 2 तास किमान पाहिजे, 2 तास, त्याच्याहून कमी नको. पण मी 2 तास काहीतरी विशेष वाचणार आहे आणि ते दिवसाचा कोणता वेळ तो आपापला दिनक्रम लक्षात घेऊन ठरवा की मी हे 2 तास मी वाचणार आहे, असं ठरवा. आणि आता हॅबिट फॉर्मेशनच्या कामाला लागायचं आपल्याला. तर एकदम सोपं पाऊल मी तुम्हाला सुचवणार आहे. एकदम सोपं पाऊल. ठीक आहे.
ते म्हणजे तुम्हाला जे वाचायला आवडतं त्यांनी सुरुवात करा. त्याच्यासाठी स्वची ओळख लागेल की आपल्याला काय वाचायला आवडतं. जे वाचायला आवडतं, चांदोबा वाचायला आवडत असेल, प्ले बॉय वाचायला आवडत असेल, फक्त तो मिळणार कुठून मला माहिती नाहीये, पण वाचण्याबद्दल म्हणतोय मी, बघण्याबद्दल नाही. काही जणांचे चेहरे असे एकदम डोळे टपोरे झाले प्ले बॉयचं नाव काढल्या काढल्या. तुम्हाला जे वाचायला आवडतं त्यांनी सुरुवात करा. आणि ज्या वेळात वाचायला, म्हणजे मगाशी सांगून झालं की प्राईम टाइम, तर तुमचे दिवसाचे जे 2 तास ठरवाल की कोणते 2 तास, तर वाचनाची सवय अंगी बांधण्यासाठी प्राईम टाइम. एकदा अंगी बांधली आणि खरंच आपल्या दृष्टीने असं झालं, काही जणांचं आत्ताच असेल रीडिंग नेक्स्ट टू ब्रीदिंग, तर उलट त्यांच्या लक्षात येईल की अनप्राईम टाइमला ते एकच ऍक्टिव्हिटी करू शकतात, ती म्हणजे वाचन. माझं सुद्धा सांगतोय की दुपारचा वेळ हा काहीसा जर कमी एनर्जीचा असला, नाही म्हटलं तरी जरा जेवण झालं की थोड्या वेळासाठी अशी डोळ्यावर डुलकी आल्यासारखं होतं, ते झोपायचं नसेल तर तोंडावर पाणी मारून काहीतरी वाचायला घ्यायचं. तर मला दुपारच्या त्या वेळी सुद्धा वाचन सहजपणे जमतं. असे आपण सगळे भरपूर वाचणारे झालो पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलींनी जे पसायदान मागितलेलं आहे त्याच्या शेवटाकडच्या ओळी आहेत, शेवटाकडच्या, आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट होवावे. ग्रंथोपजीवी म्हणजे जे ग्रंथांच्या आधारावर जगतात, तर असे आपण सगळेच ग्रंथोपजीवी म्हणजे भरपूर ग्रंथ वाचणारे, वाचन हे ज्यांच्यासाठी इतकं महत्वाचं आहे असे झालो पाहिजे. आता वाचनाचा भाग पूर्ण करताना तुम्हाला मी आता शेवटचा एक होमवर्क देतोय, आणि या होमवर्कला टाइम लिमिट आहे आजपासून 3 आठवडे. 3 आठवडे होमवर्क आहे. एक मराठी आणि एक इंग्लिश पुस्तक वाचणे, ऑनेस्टली, प्रामाणिकपणे, अवांतर वाचनातलं, आणि प्रामाणिकपणे आजच्या नंतर. तिथे आपण कोणाला फसवायला निघालो नाही आहोत, खोटं बोलण्याचं काही कारण नाहीये, कोणासमोर शायनिंग करायला निघालो नाही आहोत. एवढं स्वतःशी आता ठरवायचंय की आजपासून कुठलं तरी नव्याने आधी वाचलेलं सांगायचं नाही पुस्तक. या 20 दिवसामध्ये मी 2 पुस्तकं, 2, मी वेळेचं कसं गणित केलंय बघा तुम्ही, की दिवसाचे सरासरी 2च तास वाचलं तरी तुमच्यापाशी 20 दिवस आहेत, म्हणजे 40 तास आहेत वाचनाचे. त्यातले 20 तास तुम्ही मराठी पुस्तकाला दिले तरी कसं पण तुमचं एक चांगलं मराठी पुस्तक वाचून होईल. आणि 20 तास तुम्ही इंग्लिश पुस्तकाला दिले तर कुठलं तरी एखादं इंग्लिश पुस्तक. त्यामुळे एक इंग्लिश पुस्तक आणि एक मराठी पुस्तक